हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर व्हिडिओ आता मी स्टार्ट केलेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 6. गळा पण बघा कसं बसलं आहे माझा. तर चला, मी राहते हैदराबादला. तर आजचं डेली रुटीन काय आहे तेही तुमच्याशी शेअर करते. आणि आज लंचमध्ये मी बनवणार आहे मुलांसाठी लेमन राईस. ते कसा बनवायचा तेही रेसिपी तुमच्याशी शेअर करते. चला तर आता झाडू वगैरे मारून घेते घराला. चला तर आता दोन्ही रूम वगैरे मी झाडून घेतलेले आहे आणि बाहेरून अंगणामध्ये पण पाणी घातलेलं आहे. अंगण स्वच्छ करून आज टाकलेली आहे रांगोळी. हे बघा, एकदम छान अशी रांगोळी आणि वातावरण मस्त आहे. थंड वातावरण, चिमण्यांचा कलकलाट, एकदम छान. चला तर हे तर काम झालं. आता स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक पण करून घेते लवकर. तर आज मी बनवणार आहे लेमन राईस. इथे भांडे मी रात्रीच घासून ठेवले होते, हेही लावून घेते आता. चला, आता इथे मी तांदूळ घातलेले आहेत शिजवण्यासाठी. किचन पण आपलं क्लीन आहे, तर स्वयंपाक करायला छान उल्हास येतो आणि खूप छानही वाटतं, प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी क्लीन किचन बघून. तर इथे भात घातला आहे आणि बनवणार आहे आता आलूची रस्सा भाजी. तर आलू पण शिजलेले आहेत. याची रस्सा भाजी जे खाण्यासाठी बनवते आणि लंचला लेमन राईस देते मुलांना. तर भात इथं ठेवलेला आहे आणि आता थोडेसे भांडे आहेत तेही घासून घेते आणि पूर्ण रूम क्लीन करून घेतला आहे. आणि कपडे बघा, असे पावसामुळे कपडे बिलकुल वाळत नाही आहेत आणि मुलांनी असा पसारा केला आहे. चला, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, झाडू वगैरे सगळं केलं. तर तांदूळ पण शिजायला ठेवलेले आहेत. ते झाल्याच्या नंतर लेमन राईस दाखवते कसा बनवायचा. खूप टेस्टी आणि खूप छान होतो आणि मुलांनाही खूप आवडतो लेमन राईस. आणि एखाद्या दिवशी मी फुलीगरा पण बनवून दाखवल ते कसा असतो, कारण इकडे हर एका म्हणजे प्रत्येक टेम्पलमध्ये फुलीगरा खूप देतात, इकडे फेमस आहे, तेही दाखवते. आता इथे भात पण झालेला आहे आणि साईडला मी अंडे पण उकडायला ठेवलेले आहेत मुलांसाठी. ते पण उकडले आता आणि आलूची भाजी पण छान झालेली आहे बघा, एकदम मस्त. आणि आता ओनली बनवायचा आहे लेमन राईस. तर मुले आता अंघोळ वगैरे सर्व त्यांचं करत आहेत, बनवत आहे. तर कढईमध्ये 2 पळ्या तेल घातले आणि राई टाकलेली आहे. झाली थोडंसं हिंग. आता इथे मी हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि उडदाची डाळ घातली. याच्यामध्ये आपण चण्याची डाळ पण घालू शकतो, कारण आता सध्या नाही आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी उडदाची डाळ घातली. तुमच्याकडे असेल तर चण्याची डाळ पण घाला. हे दोन्हीही कंपल्सरी लेमन राईसमध्ये जातं. आणि आता घालूया मस्त हिरवागार असं कढीपत्ता. आणि शेंगदाणे पण तुम्ही घालू शकता. तर आपल्याला चण्याची डाळ उडदाची डाळ थोडीशी गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आत्ता मी हळद घातली थोडीशी. थोडंसं तेल थंड झाल्याच्या नंतर
डाळ पण आपली मस्त गोल्डन झालेली आहे. तर आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया. तर आता इथे मी 2 लिंब टाकून घेतलेत. हे बघा बी आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. आता आपला हा मसाला रेडी झाला आहे. आता फक्त याच्यामध्ये भात घालायचा. मी याच्यामध्ये मीठ काय घातलेलं नाही, कारण तांदूळ शिजताना मी मीठ घातलेलं आहे. जर लागलंच तर थोडंसं घालता येईल. तर एवढं मीठ घालते म्हणजे कमी पडू नये याच्यासाठी. चला आता याच्यामध्ये भात मिक्स करून घेते. तर बघा लंचसाठी आपला लेमन राईस रेडी आहे. तर आता डबा भरून घेते आणि थंड पण झालाय आता. तर इथे मी मुलांचा लंच केलेला आहे रेडी. कामे सगळे झालेली आहेत. मुलं आंघोळ वगैरे करून रेडी होऊन स्कूलला गेलेली आहेत. तर आता बसलेली आहे निवांत. आणि आता माझं दिवसभराचं रुटीन सुरू होईल, कारण सकाळची तर भरपूर धावपळ असते, माहीतच आहे तुम्हाला. तरीही सिंपल मी आज लेमन राईस दिलेला आहे मुलांना लंचसाठी. त्यांना आवडतो त्याच्यासाठी दिला. तर चला राहिलेली कामंही करून घेते. तर आता जेवायला बसले. मस्त चपाती, लेमन राईस, 2 अंडे आणि ही आपली तुरईची चटणी, मोरिंगा पावडर, जवसाची चटणी, कांदा. तर असं आहे आता जेवणामध्ये. चला तर आता जेवण करून घेते. जेवण झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ शतपावली केले आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला. आराम म्हणजे बसले थोडा वेळ, एक 10 ते 15 मिनटं. आणि त्याच्यानंतर मग मी कामाला सुरुवात केली, कारण जाळ्या पण खूप झाल्या होत्या, तेही काढायच्या होत्या मला. म्हणलं अगोदर आंघोळीच्या अगोदर जाळ्या काढून घेऊया, म्हणजे धूळ वगैरे डोक्यात आणि अंगावरती पडते त्याच्यासाठी. तर चला, ही खिडकी पण खूप घाण झाली होती, कारण मुलांनी सामान ठेवून पूर्ण घाण केलेली होती. तेही क्लीन करायचं होतं मला, कारण खिडकीला पण खूप जाळ्या वगैरे झाल्या होत्या. कारण महिना झालं मी साफ केलं नाही, 1 महिना झालं. तर महिन्याला मी साफ करून घेत असते. तर महिना झाला आता, तर तेच करून घ्यावं म्हणलं क्लिनिंग. तर आता मी सामान पूर्ण काढत आहे खिडकीचं, कारण दोऱ्या वगैरे, मुलांनी सॉक्स, असं सगळं काही ठेवलेलं होतं. आणि कंगवे वगैरे सगळं. कंगवे ठेवायचं पण आहे, पण मुलं काय करतात, भांग वगैरे करतात, डोकं विंचरून तेही खिडकीलाच ठेवून देतात लवकर स्कूलला जाण्याच्या घाईमध्ये. मग मी इथल्या जाळ्या छान काढून घेतल्या. आणि हा झाडू आहे लाकडाचा. तर हा झाडू मी 4 वर्ष झालं अगोदर घेतलेला आहे. तर एक माणूस असं सायकलवरती, बांबूचा झाडू आहे, छान आहे झाडू पण, प्लास्टिकचा नाही, काही नाही, खूप छान निघतात जाळ्या याच्याने. आणि लांब पण भरपूर आहे. तर एक 100 ते 150 रुपयाला काहीतरी मी घेतला असेल. तर मस्त असे जाळे काढून आले मी बाहेरून पण, छान पूर्ण जाळ्या काढून घेतल्या. आणि हा पसारा आता मला आवरायचा आहे. आणि खुर्ची पण बाजूला करून घेते व्यवस्थित, आणि तिथले पण जाळ्या काढून घेते, कारण तिथं पण जाळ्या झाल्या होत्या. आणि इथे मुलीनं छान एक खाट बनवलं होतं, तिला न्यायचं होतं स्कूलला, पण एक दिवस सुट्टी आली, मग ती विसरून गेली. नंतर घेऊनच गेली नाही, काही नाही, स्कूलला मॅडमला द्यायचं होतं, पण ती घरीच विसरून राहिलं. नंतर मग तो तसंच आहे आणखी. तर चला, हे पण झाडू मारून घेते आता. जाळ्या काढल्या मी इथल्या पण, आणि खुर्ची पण बाजूला करून घेतली, आणि तिथं पण क्लीन करून घेते. धूळ वगैरे बसलेली कानाकोपऱ्याची छानपैकी मला काढायची होती स्वच्छ करून, तेही करून घेते. आणि चला, दार पण उघडून टाकलं, म्हणजे जो काही धुरडा वगैरे उरतो ना, तोही बाहेर जाईल वाऱ्याने. आणि खुर्चीच्या साईडनं पण थोड्याशा जाळ्या लागल्या होत्या, तेही
झाडूने मस्त मी झाडून घेतले आहे आणि तेही पुसून घ्यायची आहे मला खुर्ची पण. अगोदर झाडू मारून घेते आणि खुर्ची बाजूला करून घेते, जागा होईल. आणि त्याच्यानंतर मला खालची जी मशीन आहे ठेवलेली तेही साफ करायची होती. खुर्चीतलं पण सामान मी काढून घेते, थोडंफार काही असलेलं. म्हणजे न्यूजपेपर वगैरे ठेवले होते आणि इथे माझे गाणे चालूच होते. तुम्हाला तर माहितीच आहे, मला गाणे खूप आवडतात ऐकायला आणि म्हणायला पण आवडतात. तर गाणेच लावले होते आणि इथे मस्त मी गौतम बुद्धाची मूर्ती नाही सॉरी फोटो आणलेली होती. खूप सुंदर आहे ती पण. तीही मला लावायची आहे भिंतीला, पण वेळच भेटत नाही आहे. आणि या भिंतींना नॉर्मल खिळे ठोकता येत नाही, त्याला ड्रिलिंग मशीननेच होल करून व्यवस्थित खिळा मारावा लागतो. आणि फोटो पण खूप जड आहे, तर तीही 1-2 महिने झालं आणून ठेवलेली आहे मी. त्याचा योग केव्हा येईल सांगता येत नाही, कारण मिस्टरांना मी खूप वेळेस म्हणलेली आहे की मी मशीन घेऊन या, नाही तर कोणाला तरी बोलवा, पण त्यांनी काय कोणाला बोलवलं पण नाही. आणि मशीन त्यांनी स्वतःही मशीन तर आहे घरामध्ये, पण त्यांना पण चालवता येत नाही, त्याच्यामुळं त्यांनी काही यूज वगैरे करून काहीही केलेलं नाही आहे. तर चला, इथे पण मशीनचं मी छान क्लीन करून घेतलं. बॉक्स पण काढला, तोही क्लीन केला व्यवस्थित. आणि न्यूजपेपर वगैरे जे होते तेही बाजूला केले, जे कपडे आहेत तेही बाजूला केले. खुर्ची पण व्यवस्थित मी पुसून घेतली, कारण वरून जर झाडू मारलेला होता ना, ते धूळ पडलेली होती, जाळ्या पडलेल्या होत्या, ते साफ केलं. त्याच्यानंतर मग झाडू मारून घेतला आणि कचरा वगैरे सगळं आता उचलून घेणार आहे मी. आणखी परत मला थोडेसे जाळ्या राहिलेल्या आहेत साईडच्या काढायच्या, पण अगोदर म्हणलं हा कचरा काढून टाकावा, म्हणजे थोडं घाणही दिसणार नाही आणि पटकन निर्मळ होऊन जाईल याच्यासाठी. तर बाहेर जाऊन मी सुपली पण घेऊन आले आणि कचरा चला आता भरून घेते पूर्ण. खूप धूळ झाली होती, खूप बारीक बारीक डस्ट होतं, तर ते आपल्याला डोळ्याला जास्त दिसत नाही, पण धुळीचे कण हवेमध्ये तर मिक्स होतातच. तर हा कचरा मी पूर्ण भरून घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकून दिला, म्हणजे घाण जास्त होणार नाही रूममध्ये. आता दुसऱ्या साईडचं पण मला कचरा धूळ काढून घ्यायची होती आणि मी मॉप पण घरामध्ये आणून ठेवलं आणि पूर्ण सामान व्यवस्थित आता खुर्चीमध्ये मी ठेवून देते. कारण ही आहे शिलाई मशीन, ती खराब होऊ नये त्याच्यासाठी अगोदर तिची सोय व्यवस्थित लावून ठेवली आणि नंतर आता मी ह्या साईडचं पण जाळ्या काढून घेते. तर हा झाडू खूप छान आहे, लांब आहे आणि हात पण दुखत नाहीत, कारण एकदम हलका लाईट वेट असल्यावानीच आहे हा झाडू. त्याच्याने मी जाळ्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर साईडच्या बेडरूमच्या तिथं पण आणि जो बाथरूम आहे ना तिथे पण जाळ्या झाल्या होत्या. ह्या सर्व मी जाळ्या काढून घेतल्या आणि किचनमध्ये पण जाळ्या झाल्या होत्या, त्याही काढून घ्यायच्या आहेत. तर जाळ्या जर घरामध्ये झाल्या ना तर निगेटिव्ह एनर्जी खूप असते, त्याच्यासाठी ना लवकरच जाळ्या काढून घ्यावं, म्हणजे पॉझिटिव्ह असतं आणि घर पण खूप छान आणि निर्मळ दिसतं आणि खूप छान वाटतं घर पण. त्याच्यासाठी केव्हाही जास्त जाळ्या वगैरे ठेवत जाऊ नये घराने, तर त्याही साफ करून घ्याव्या. टी व्हीच्या साईडनं पण थोड्याफार जाळ्या होत्या, त्याही मी क्लीन करून घेतल्या झाडूने. बघा खाली कशा पडलेला आहे, खूप असं डस्ट पडले बघा. तर हेही पूर्ण क्लीन करून घेतलं, साईडला ठेवलं, पाण्याचं वगैरे सिलेंडर बाजूला केला आणि हा सगळा पसारा काढून मी ह्या जाळ्या जे डस्ट पडलेलं आहे ना ते सगळं झाडून घेतलं व्यवस्थित आणि सगळा कचरा उचलून घेतला. त्याच्यानंतर मला पोछा पण मारायचा आहे, तर हे डस्ट पण उचलून घेते, म्हणजे जास्त धिंगाणा होणार नाही, कारण मुले पण नव्हते आणि फॅन पण पुसून घ्यायचा होता. तरी इथे माझ्या मिस्टरांनी मला मदत केली आणि एवढी डस्ट निघाली आहे फॅनवरती. आणि बघा क्लीन केल्यावर किती सुंदर दिसत आहे ना, एकदम क्लीन दिसत आहे. आता हे स्वच्छ करून घ्यायचं आहे मला. मग सर्व रूमला मी एकदा झाडू छान परत मारून घेतला, नाही म्हणलं तरी 3 वेळेस मी झाडू मारला घर सगळं स्वच्छ झाल्याच्या नंतर. मग झाडू मारून आता पोछा मारून घेते. पाण्यामध्ये मी लायझॉल टाकलं होतं भरपूर असं, त्याच्यानेच साफ करून घेते, म्हणजे छान क्लीन होतं. तर मॉपने मी छान पुसून घेत आहे.
अगोदर लायझॉल वगैरे टाकून मी छान पुसून घेते आणि त्याच्यानंतर मी स्वच्छ पाण्याने एकदाचं परत मी पुसून घेणार आहे, कारण भरपूर अशी धूळ होती तर ती खाली पडलेली. नंतर तेच पाय परत बेडरूममध्ये जाणार, कारण मिस्टरही झोपून उठलेले होते. पण ती रूम काय मी साफ केली नव्हती, फक्त हॉल आणि किचनच क्लीन करायला घेतलेलं आहे. तर बघा किती सुंदर क्लीन झालेलं आहे, एकदम छान. आणि रूम पण एवढी छान दिसत होती ना, एकदम चकचक नवीन असल्यासारखी. तर इथे क्लीन झालं सगळं. आता मी पाणी पण गरम ठेवलेलं आहे आंघोळीसाठी. चला तर आता मी आंघोळ पण करून घेते लवकर. आता मी आंघोळ पण करून घेतलेली आहे. मुलं आणखी आलेले नाही आहेत शाळेहून, त्याचे पप्पा गेलेले आहेत घ्यायला. तर चला स्वयंपाकाचं बघते. सकाळचं तर भाजी आलूची केलेली आहे, थोडासा भात आहे, तर आता थोडासा भात घालते. आज स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून मिस्टरांनी येतानाच कचोरी आणलेली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.